अमरावतीमध्ये शेकडो वर्ष पुरातन शिवलिंग सापडलंय। तर याच मंदिराचा शोध घेण्यासाठी सकाळी 6 वाजता अमरावतीवरून आम्ही निघालो होतो चांदूरबाजार तालुक्यातील देऊरवाड्यामध्ये। देऊरवाडा म्हणजे देवांचा वाडा। या गावात 18 तीर्थ आणि अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत। मंदिरात पोहोचण्याआधी देवासाठी आम्ही भेटवस्तू म्हणून फुलं घेऊन घेतले। त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो देऊरवाड्यातील नरसिंह मंदिराजवळ। या मंदिराचा देखील एक दैविक इतिहास आहे आणि याच मंदिराच्या मागील भागात मोहम्मद अस्लम शेख यांच्या शेतामध्ये आणि त्रिवेणी संगमाजवळ हे मंदिर सापडलेलं आहे। वैष्णव महात्म्य या ग्रंथामध्ये इथे 11 तीर्थ सांगितलेले आहे आणि त्यातलंच 11वं तीर्थ म्हणजेच की भानुतीर्थ हे शेकडो वर्षापासून विलुप्त होतं आणि शेवटी गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर 3 नद्यांच्या संगमाजवळ शेतामध्ये हे तीर्थ सापडलं। आज भानुतीर्थाची सगळ्यात पहिली पूजा करण्याचं भाग्य सुद्धा आम्हाला लाभलं आणि त्यानंतर आम्ही इथे महादेवाला आरती सुद्धा दिली। या ठिकाणी पुरातन मूर्त्या सुद्धा सापडलेल्या आहेत। गावातल्या मुलांकडून इथं खोदकाम आणि अजूनही साफसफाईचं काम सुरूच आहे। या ठिकाणी अजून भुयारा आणि मंदिरं असण्याचा दावा सुद्धा इथचे गावकरी करत आहेत। तर बघू अजून इथे काय काय मिळतंय। तसंच इथल्या नरसिंह मंदिर आणि बालाजी मंदिरला सुद्धा हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे। ते आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे आणि तुम्हाला पण जर ते जाणून घ्यायचं असेल तर मला फॉलो नक्की करा।